अक्कलकोट स्वामी समर्थ. पूर्ण समर्पणाचा अमृतमय संदेश. स्वामी समर्थ म्हणजे नाव घेतलं की मन शांत होणारी शक्ती. ते दिसत नाहीत, पण प्रत्येक श्वासात त्यांची अनुभूती असते. माणूस आयुष्यात सगळं गमावू शकतो, पण ज्याच्याकडे स्वामी आहेत तो कधीच हरलेला नसतो. स्वामी कधी विचारत नाहीत, तुझं चुकलं कुठे. ते म्हणतात, आता पुढे काय शिकायचं. आजच्या जगात लोक साथ देतात सोयीपुरती, पण स्वामी समर्थ सोबत राहतात शेवटपर्यंत. कधी कधी स्वामी आपल्या आयुष्यातून काही माणसं दूर करतात. ते शिक्षा नसते, ते कृपेची साफसफाई असते. स्वामी समर्थ शिकवतात, जे हातात आहे ते जप, जे निसटलं ते सोड, जे समजत नाही ते मला दे, आणि जे उरलं ते शांतपणे जग. आई आपल्या बाळाला चालायला शिकवताना पडू देते, पण ते पडलं म्हणून तिला सोडत नाही. तसेच स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीही सोडत नाहीत. स्वामींच्या परीक्षेत प्रश्न कठीण असतात, पण निकाल नेहमीच भक्तांच्या बाजूने असतो. आज जर मनात भीती आहे, अस्थिरता आहे, तर समजा स्वामी जवळ आहेत. कारण देव जिथे नसतो तिथे शांतता नसते, आणि जिथे शांतता असते तिथे स्वामी असतात. स्वामी समर्थ आपल्याला मोठं यश देत नाहीत, ते मोठं मन देतात. ते आपल्याला श्रीमंत करत नाही, ते समाधानी करतात. आजचा माणूस सगळं मोजतो, पैसा, मान, प्रतिष्ठा, पण स्वामी समर्थ एकच गोष्ट मोजतात, विश्वास. ज्याने मनापासून जय जय स्वामी समर्थ हे नाव धरलं, त्याच्या आयुष्यात कधीही अंधार शेवटचा राहत नाही. स्वामी समर्थ आपल्या भक्ताला दुःखातून काढत नाहीत, ते दुःखातून देवाकडे नेतात. कधी उशीर, कधी मौन, कधी कठोरपणा, हे सगळं स्वामींचं मार्गदर्शन असतं. आज जर आयुष्य थांबल्यासारखं वाटत असेल तर लक्षात ठेवा, स्वामी काहीतरी खूप मोठं घडवत आहेत. आपण म्हणतो, माझं नशीब खराब आहे. स्वामी म्हणतात, नशीब नाही, श्रद्धा बदल. स्वामी समर्थ भक्ताकडून मोठी पूजा मागत नाही, ते फक्त सत्य, संयम आणि समर्पण मागतात. आज आपण संकल्प करूया, राग कमी, समज जास्त, अपेक्षा कमी, आत्मविश्वास जास्त, आणि प्रत्येक श्वासात स्वामींचं नाव. हे स्वामी महाराज, आम्हाला जे हवं आहे ते देऊ नका, आम्हाला जे योग्य आहे ते स्वीकारायला शिकवा. जे हरवलं त्यात अडकू देऊ नका, आणि जे मिळालं त्यात गर्व येऊ देऊ नका. शेवटी एवढंच, स्वामी आहेत म्हणूनच आयुष्य आहे. श्री अक्कलकोट स्वामी महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपला आजचा संदेश कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी